तथा कौरवाल साहेबांच्या अशा या कार्यक्रमाचा उपस्थित सद्गुरू नराश्याम महाराज मठ संस्थान युवती या शहराचं भूषण आपल्या सर्वांचे सहकारी डॉक्टर दिलीप फुले साहेब, या कार्यक्रमाचे पाहुणे भार्गव राजे सर, डॉक्टर अशोक बोनगुलवार, डॉक्टर कैलाश पाटील, डॉक्टर रामराव श्रीरामे, डॉक्टर इंगोले साहेब, डॉक्टर स्वामी साहेब, डॉक्टर सीतानगरे साहेब, वैष्णवी कौरवाल आणि ऋतुजा वेदांत मित्र हो, सर्वप्रथम मी डॉक्टर रचिता कौरवाल यांच्या मातुश्री होमिओपॅथी क्लिनिकच्या या ठिकाणी उद्घाटन झालं असं या ठिकाणी मी जाहीर करतो। एक नवीन हॉस्पिटल आपल्या शहरामध्ये निर्माण झालेलं आहे। भविष्य काळामध्ये या हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक रुग्णांना त्यांचा सन्मान या ठिकाणी केला गेला। सर्व गुरुजनांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो। या कार्यक्रमाला येत असताना मागच्या वर्षी एक वर्षभर झाला असेल बहुतेक याच ठिकाणी 2D इकोचं आपण 6:30ला पोहोचतोय म्हणजे भाषण संपली असणार, आता त्याची गरज पडणार नाही, परंतु महाराजांनी कार्यक्रमाला उशीर केल्यामुळं पुन्हा नाही हातामध्ये पकडावं लागत आहे। परंतु या ठिकाणी आता पुढची माणसं बोलायला नसल्यामुळं आता पुढच्या एक कार्यक्रमाची आपल्याला वाट पाहावी लागेल। बाकी ऋतुजा आणि यांचे गुरुचा या ठिकाणी सन्मान झाला, त्यांची आठवण झाली। जेवढ्या गुरुंनी मला भाग घ्यायचे त्या ठिकाणी आम्ही नेहमी केला, पण नंतरच्या काळामध्ये विशेषतः राजकारणामध्ये आल्यानंतर काही गुरु मला भेटले, काही समोर बसलेले आणि हे गुरु प्रत्येक वेळेस त्याचं शिक्षण असतं आम्हाला, यांचाही सन्मान आपण करावा की काय असा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। एखादा चांगला योग बघून आपण त्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करूया आणि याही गुरुचा आपण सन्मान करूया। बाकी आता अधिक न बोलता आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि विशेषतः ऋतुजा वेदांत आणि त्यांची डॉक्टर झालेली बहीण वैष्णवी
या तिघांनाही मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो. आपल्या सर्व काम